महायोगपीठतटे भीमरथ्या वरं पुण्डरीकायदातुन्मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं बसे पांडुरंग. प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सहसडी घेतलेला भंग. अखिल कोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार समर्थना जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवास तुकोप्पना यांचा चार चरणाचा अखंडितपणे सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व विश्वाच्या मालकाकडे नम्रतेची मागणी करत असेल तर याला संतांचं संस्कार, संतांचं वैभव किंवा संतांचा स्वभाव म्हणा. अर्थात थोडक्यात एका शब्दात यांना संत म्हणावे. अधिकार विश्वाच्या मालकाचा आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. काय अधिकार आहे? ज्या मातीहून चालावे तुकोबा ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करावे. पुणे जिल्ह्यात मेलेला मृतदेह झालेला मुलगा उभा टाकून भजन करतो एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे त्यांना तुकोबा म्हणायचं. हा अधिकार ज्या व्यक्तिमत्वाचा आहे त्याने जगाच्या मालकाकडे काय मागणी करावी? हा माझा अधिकार टिकण्यासाठी नव्हे मी तुझं दासत्व सांभाळता यावं या स्वभावाला टिकवण्यासाठी जे गरजेचं आहे ती म्हणजे नम्रता आहे. कारण आम्ही कालांतरापर्यंत किंवा अखंडित शेवटीपर्यंत तुला दासच म्हणून घेण्याचा अधिकार ठेवावा. तू मालक असावा, आम्ही तुझं सामर्थ्याने दासत्व सांभाळावं, त्याला संत म्हणावं. एवढी बुद्धी ज्यांना आली ना त्यांना देव होण्यापासून कुठे रोखलं नाही बरं का. आम्हा तया परस्पर एका नामाचीच अंतर आहे. माऊली म्हणले काही फरक राहिला नाही तुझ्यात आणि माझ्यात. ज्या दिवशी कळलं की माझं सर्वस्व तुझ्यामुळे आहे, मी काहीच नाहीये, मग आयुष्यात नकोच आहे काही लहानपण. अगदी गीता जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर थाटलेला हा नामचिंतना नाम सप्ताह, त्यातला आजचा शेवटचा दिवस, त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा. भगवान श्रीकृष्णाची वाच्यता काय आणि माझ्या माऊलींची वाच्यता काय आम्ही एकच मानतो. कारण मी अवतारच त्याला महाविष्णूचा मानतो. म्हणून अगदी भगवंताच्या स्वमुखातून निर्माण झालेली ही गीता तुकोबराय फार गोड सांगतात. गीता भागवत करीती तयाचा हरिक. हा हे अभंग पाठ ठेवायचं मला बरं का. इकडून तिकडून केलं तरी काही हरकत नाही. ज्याला हे जमलं तयाचा हरिक विश्वाचा मालक कौतुक करतोय. कारण गीता जगायचं कसं हे सामर्थ्याने शिकवते. अगदी जीवनाचा परिपूर्ण अर्थ सांगणारी गीता, भगवंताच्या स्वमुखातून आलेलं अमृत म्हणजे गीता. आणि या गीता जयंतीच्या एवढ्या गोड मुहूर्तावर नवे अहो तुम्ही डोंगरातली मंडळी गीता जयंतीला एवढी मान्यता देऊन सप्ताह करताय म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचा तोल दिसतोय आम्हाला की तुमची बुद्धिमत्ता किती वरिष्ठ आहे की गीता जयंतीला तुम्ही संकीर्तन सोहळा कारण सप्ताह करताय. तेही एवढ्या डोंगराळ भागामध्ये असूनही एवढा गोड सुंदर सप्ताह करताय. किंवा कीर्तनकार चांगले बोलवले, गायक वादक चांगले बोलवले म्हणून गोड नाही असं नाही म्हणायचं मला. तुमची आत्मीयता दिसते, तुमचं वैभव दिसतंय. आणि विश्वसाना सांगतात लेख म्हणून खारीचा ना खारीचा वाटतचा या सप्ताह ना विटेवरच्या मालकाची आण घेऊन सांगताय माझा परमात्मा त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही एवढी ताकद या सप्त्यात. आणि टाळ्या वाजू वाटले तर वाजवत जा. सगळ्यात पहिलं तर थंडी जाती, उष्णता निर्माण होते ना. आणि दुसरी म्हणजे आम्हालाही बरं वाटतं. म्हणजे आमचं तुम्हाला पटतंय हे आम्हाला कळतं, वाजवायचं. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे. एवढं बोलून सुद्धा काही काही दटकोल्यांनी वाजवलीच नाही. त्याला महाराजाची जिरवायची. तर कीर्तन झाल्यावर म्हणणार मित्राला लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला सांगत होती टाळ्या वाजवाय. आपण बापाचं ऐकत नाही, जो ऐकत असतोय. अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्या निस्ता बसला होता. ॲटिट्यूड हाच नाडायचा आहे बरं का. असं ॲटिट्यूड आहे ना, ॲरोगन्स एवढंच मोडायचं आहे. तुकोबराय ते सांगतात नकोच बाबा देवा, माझं माझं वाटावं हा संभ्रमच नकोय. कारण मला माहित आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण कल्पनाला सत्य मानावं त्याला तर कलियुग म्हणायचं दादा. आम्ही कल्पनेला तर सत्य मानतो. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा असा समाज आहे इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे शब्द कळतात ना माझे.
हा असा समाज आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे ना, क्वालिटीला नाही हो. आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावरच आहे. दरवर्षी एक नवीन देव ट्रेंडिंग मध्ये येतो आणि जो ट्रेंडिंगला असतो गर्दी, माणूस देव बघत नाही, माणूस ट्रेंड बघतो. बर, कुठल्या पुस्तकात लिहिलं होतं किंवा कुठल्या शास्त्रात, कुठल्या उपनिषदात किंवा कुठल्या आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथात लिहिलं होतं, नाही दिवाळीला मोती वापरला तर नरकात जाशील. साबण कळतो ना मोती? तुम्ही दिवाळीत कुठला साबण वापरला? मोतीच. कोणी सांगितलं तुम्हाला? संतांची कुठली ओवी होती? कुठल्या अभंगाचं चरण होतं? कुठला श्लोक होता? कुठली ऋचा होती वेदाची? नाही. 90% महाराष्ट्र किराणा मालासोबत दिवाळीच्या मोती साबण आणतो. त्याचं कारण आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आम्ही लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. डोक्यात बसलं ना, सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्हीही स्वीकारलं. आयुष्य असंच चाललंय. कोणीतरी ठरवतंय आपण कुठला ब्रँड वापरायचा, कोणीतरी ठरवतंय ह्याने काय घालायचं, कोणीतरी ठरवतंय आपण कसं वागायचं आणि आपण त्याच्या मर्जीने वागतो. तुकोबराय म्हणले माझं तसं नाहीये देवा. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे, नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. माझ्याकडनं जे काही चांगलं घडतंय ती तुझी कृपा आहे आणि जे काही चुकून वाईट घडतंय ते माझं कर्म आहे. ही तुकोबरायांची वाच्यता आहे आणि हेच सत्य. आयुष्यात जे काही वाईट होतं ना ते आपल्या कर्माचं फळ आहे. आणि किती संकट आली तरी कुठून तरी वाट दिसते, ती माझ्या परमात्म्याची कृपा आहे. सोपं नाही हो जगायचं. मरायचं काय, 2 मिनिटात माणूस मरू शकतो. मरायचं काही अवघड नाही, पण भगवंतावर विश्वास ठेवून सामर्थ्याने प्रत्येक संकटाला तोंड देत ज्याला जगता आलं ना, त्याने भगवंतावर सामर्थ्याने विश्वास ठेवला हे कारणीभूत ठरतं. विश्वासच जगवतो ना. परमात्मा परमात्मा म्हणजे काय असतो रे? सर्वाघटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. ज्याला स्वतःची किंमत करता आली त्याला देव आवडणारच आहे. ज्याला स्वतःचीच किंमत कळाली नाही त्याला देव काय आवडणार आहे? सोपं आहे की रे? बारशिंगवेकर, तुमच्या गावाचं अर्ध नाव माझ्या गावाचं आहे माहिती आहे? बारशिंगवे, बार्शी. माझ्या गावाचं नाव बार्शी आणि तुमच्या गावाचं नाव बारशिंगवे. फक्त गेवे लावलंय पुढं महाराष्ट्रासारखं. म्हणजे तसा आपला सहसंबंध आहे म्हणायचं व्याकरणाच्या दृष्टिकोनातून कवयना शब्दशः या विषयाकडे. कधी सोपं आहे की रे? तुम्ही सांगा मायबाप, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे दादा? बरं ते मरू द्या. एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलंय का मर्जीनं आलाय? दादा मर्जीनं आलात ना? स्वतःच्या मनाने आलायत की नाही? का 200 दिलेत यायला? नाही, गेलं गेलं ते 15 दिवसापूर्वीच गेलं आहे की नाही? महिनाभर चाललं होतं तुमचं तसंच. बोलत जा की रे दादा. वाटलं तर कीर्तनधारात माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. कसं आहे, गेल्या 1.5 महिन्यापासून तुम्हाला सवय लागली, तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही. तुम्हाला ही सवय आहे. तुम्ही महिनाभर एवढंच केलं, शिजवण आल्या वाजवा टाळ्या एवढंच धंदा केला महिनाभर महाराष्ट्रासारखा. दुसरा काहीच केलं नाही आपण. अवघड आहे. दादा मरू द्या. स्वभाव आहे तो प्रत्येकाचा. या विषयाकडे साधा आहे. माय ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? नाहीच की ग. स्वतःचं अस्तित्व कोणामुळे आहे हे ज्याला कळावं ना, तो सामर्थ्याने मीपणा करत नाही. कारण त्याला माहित आहे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अरे तुझं अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. तुझ्या जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग तूही मीच की रे. मग तुला गर्व कशाचा? तर तुझं सारथी पण मी करतोय तर याचा अर्थ नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा. मी फक्त बोलतोय की मी करेल, पण करवतोय कोण? तूच ना. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी म्हटलं बाबा आपलं तर काही नाहीच आहे, मग मोठेपणा करण्यात मजा. पण ज्ञान किती असावं ज्याच्याकडे नम्रता नाहीये. थोडं सोपं करायला सांगते. शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत त्या रावणाला. ज्ञानी नाही असं नाहीये तो. लंका कोणाची? बिका पाटलाची. लंका खरं तर लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय कारण रावण जातीने ब्राह्मण.
शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत त्याला. इतकी सुंदर वास्तुशांतीची पूजा मांडली, एवढे शुद्ध श्लोक म्हटले, एवढं गोड वातावरण निर्माण केलं. आधीच शिव स्वभावाने कसे आहेत, शिव भोळा. नाथबाबा सांगतात चक्रवर्तीचे पाया माझे चित्ती वाचत शिवनाम तयान वादी क्रोध काम. भोळा आहे म्हणे. 24 अवतारापैकी सगळ्यात भोळा अवतार म्हणजे शिवाच. तो भोळाही आहे आणि रागीटही आहे. मग तो काळ भैरवनाथही आहे, तो खंडोबाई आहे, तो मारुती आहे आणि तो शिवही आहे. इतकं मन मोठं त्याचं. एवढी सुंदर पूजा बघून महादेवांना विचारलं, काय गोड पूजा मांडली रावणा. शेवटी ब्राह्मणच, तुम्ही दक्षिणा द्यावीच लागणार आहे. मग माझ्या मनानं देण्यापेक्षा एवढी सुंदर पूजा बघून असं वाटतंय सगळं काही सार्थक झालं. तुम्हाला काय मागायचं ते मागा. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगला घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. मग रावणाने मागितलं काय. लंका होती कोणाची, झाली कोणाची, टिकली का. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही घेतलेला हुंडा टिकल. हा, इथे सोन्याची लंका टिकली नाही, तुमचा 1.5 लाख कुठे ठेवायचा. आणि मी लेख म्हणून सांगते, बापांना सांगते, जो स्वतःच्या पोराचा हुंडा घेतो ना, आम्ही त्याला दलाल म्हणतो. आणि जे स्वतःच्या पोराला रुक्मिणी सारखी बायको करून तिला बहिणीसारखी लेकीसारखी सांभाळतो ना, आम्ही त्याला पुरुषार्थ म्हणतो. ज्याला सून सुद्धा लेकीसारखी सांभाळतात. काय रे, कष्टविष्ट करत जा, पैसा कमवत जा तरुण मंडळी. बहीण आहे म्हणून सांगते, नोकरी सरकारी असली ना, किती बी काळा भंगरण, किती बी ढोला पोरगा असू द्या, बायको त्याला नाजूक आणि गोरीच भेटती. आणि तुम्ही किती हँडसम असले ना, 6 पॅक, जॉ लाईन, गुड लुकिंग, तरी तुम्हालाच म्हणावं लागतं, वय म्हणकी एकदा, वय म्हणकी एकदा, वय म्हणकी. बेकार का आयुष्य आहे तुमचं. कष्टविष्ट करत जा जरा. आणि पैशाला कमी बिमी समजायचं नाही या जगात. इट डोंट जज बुक बाय कव्हर, इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रदर्शन हे तुमच्या राहणीमानावरच केलं जातं. तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि कुठलेच संत गरीब नव्हते. जे तुकोबराय लहानपण मागतात ते काही गरीब नव्हते. 65 लाखाची सावकारकी आहे त्यांची. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे, आताचे 65 लाख नाही. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. एवढे जागीरदार होते एका वाटणीचे. अजून 3 भाऊ बाकी आहेत त्यांचे, फक्त एकट्याच्या वाटणीचे. किती बैलगाड्या, 25. बारशिंगवेकर, पैशाच्या नाही, कागदपत्राच्या. कागदपत्र मीन्स स्टॅम्प पेपर. त्याच्यावर लिहिलंय की तुझं हे घाण माझ्याकडे आहे तर तुला मी त्याच्या बदल्यात ही मुद्दल देतोय. 50-100 एकर जमिनी एका कागदावर घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. एवढे जागीरदार तुकोबराय होते. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कोणा सांगू तुम्ही संत गरीब आहे. नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवायचा. आलेल्या माणसाला धनधान्य लुटायचं नाथबाबा. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. जागीरदार होते नामदेवराय. दामू शेठ वडील आहेत त्यांचे, शेठ आहेत ते. ज्ञानोबारायांचे पंजोबा व्यवहारिक दृष्टिकोनातनं. ज्ञानोबारायांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. जागिरी होती त्यांच्याकडे व्यवहारिक. काय सांगता तुम्ही, गरीब राहणं वेगळं, गरिबीत राहणं वेगळं. 4 पुरुषार्थ सगळ्यांना माहित आहेत. प्रथम धर्म, द्वितीय अर्थ, तृतीय काम, चतुर्थ मोक्ष. सगळ्यात पहिला पुरुषार्थ आहे धर्म. धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. आपल्या जिल्ह्यात आपल्या देशात चाललं आपलंच पाहिजे. याला धर्माची ताकद म्हणायची. संख्या आपली जास्त आहे ना, आपलंच चालू द्यायचं. पुरुषार्थ आहे तो. धर्मासाठी जगणं आणि मरणं पुरुषार्थ आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेशिया महाकरणे काम बीज वाढवावे नाम. प्रथम पुरुषार्थ धर्म आहे. द्वितीय पुरुषार्थ अर्थ आहे पैसा. पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवून नम्र राहिला की समाज म्हणतो काय चांगला माणूस आहे. पैसे आहे तरी नम्र आहे. पैसे न कमवता नम्र राहिलात की माणसं म्हणतात काय करणार, गरिबी आहे, झुकूनच खावं लागतंय. असा समाज आहे. तुमच्या स्वभावाला किंमत नाहीये. तुमच्याकडे किती आहे याला किंमत आहे. कमवायचं, मागे पुढे बघायचं आणि कमवायला पैसा. पैसा कमवायला पैसा लागत नाही. पैसा कमवायला डोकं लागतं. खरं सांगते.
2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कोणाच्या जीवावर उभा करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, कूटनीती वापरता येते, गणिमी कावा जमतोय, स्वतःच्या माणसावर स्वतःचा विश्वास आहे, सगळा समाज एकत्रित आहे, हिंदू धर्म मानला जातोय, मारायची ती दुसरी आहेत, धर्मातल्याच विषयी काटा काढायचा नाहीये, भावकीलाच लुटायचं नाहीये. या सगळ्या स्वभावामुळे, एकत्रितापणामुळे, या मुठभर मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांना 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत मुघलांच्या नाकावर टिच्चून हस्तगत केले. हा इतिहास याच मातीचा आहे. आपण ती पिढी आहे. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी त्याच्या 3rd इयरला आहे, लास्ट इयर आहे माझं. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, जेव्हा इंट्रोडक्शन होतं 1st इयरलाच, तेव्हा सरांनी त्याला प्रत्येकाला विचारत होतं नाव गाव. त्यालाही विचारलं, उभं केलं त्याला. का रे म्हणे नाव? उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अक्का वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खस का तू? अरे दुसरं काहीतरी कर ना, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंय? अरे तुला बोलता येत नाही, तू वकिली कशी करणार? म्हणला ततलं बोलू नका. अरे कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुझे शब्द फुटत नाही, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला शब्द रचना मांडता येत नाही, तू बोललेलं पुढच्याला कळत नाही, तू काय वकिली करणार आहे? मास्तर की सोडून दिल का म्हणला, तुला जर कोणी केस दिली तर. बर चल, एखाद्यानं दया येऊन तुला केस दिली बी, तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल. अरे कती ललल? तू ललल पण पुढच्याला कळल का? तू लल्लेली कळली पण पाहिजे. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. पोरगा जरा जिद्दीच होत. पोरगा म्हणला सर असं करायचं नाही, तुम्ही काहीतरी सांगा, ते जर मी केलं नाही तर मी ऍडमिशन माघारी घेतो. सरांनी सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत 1 तासाचा गॅप होता. पुढच्या लेक्चर पर्यंत 10 ग्रंथ रामायणाचे विकून दाखव, विकलास तर तुझं ऍडमिशन पक्क, नाही तर तू ऍडमिशन घ्यायचं नाही. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, पोराने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. आणि खरं सांगू का दादा, ज्या दिवशी अख्ख्या जगाला वाटतं ना याला जमणार नाही, त्याच वेळेस करून दाखवायचं. कारण जेव्हा समाज आपल्याला ग्राह्य धरतो तेव्हा यश मिळवण्याची मजा असते ना, त्याच्यासारखं सामर्थ्य दुसरं कशात नसतं. जेव्हा लोकांना वाटतं ह्याला जमणार नाही, तेव्हा करायचं, त्याच्यात मजा आहे, बाकी कशात नाही. जेव्हा लोकांना वाटतं ना बोंबलत फिरतं, पुड्या खातं, पुरी बघतं, ह्याला काय जमतं, तेव्हा करायचं. आणि मी कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, आमची लेकरं खरंच वाईट नाही. तुम्ही काही म्हणा दादा, आमचा हिंदू धर्म खरंच श्रेष्ठ आहे. आपल्या हिंदू धर्मामधली पोरं इतक्या पटकन वाया जात नाही दादा. आपल्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री त्याला अर्धनग्न पोरगी जरी दिसली ना, तरी तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे संस्कार हिंदू धर्माच्या पोराला आहेत, तर तेच करतो. एवढे वाईट नाही रे आम्ही. 100तला एखादा वाईट निघाला म्हणून तुम्ही 99ला नावं नाही ठेवू शकत. बरं इमानदारीनं सांगा, आर्मीत भरती होणारी संख्या कोणाची जास्त? हिंदूंची. बरं ते बी जागीरदार नाही, बरं शेतकऱ्याची, मिडल क्लास. आर्मीत जागीरदाराची पोरं भरती होतात का शेतकऱ्याची? शेतकऱ्याची. बरं आज ह्या संस्थेमध्ये शिक्षण घेणारी लेकरं, आळंदीला शिकणारी लेकरं, ही कुणाची? शेतकऱ्याची. करोडपतीचा भजन करत नाही रे, तो कचकच कांदा करतो. कळलं त्यालाच कळलं. तो सत्याला येत नाही, त्याला मन रमत नाही. प्रारब्ध लय चांगलं लागतं देव म्हणायला, उगाच काही देव मन रमत असतो हे देवात. काही माणसानं म्हणलं ना, अरे बारशिंगवेत चांगला सप्ताह चालू आहे, ते म्हणतो हाय आपल्याला पटत नाही. काहीला म्हणलं की ना गेलता का? गेलतो, मजा बघून आलो. काही म्हणले बसलो, मधनच आलो. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. अरे तुमच्या चुकाच नाही, तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, या धर्म मंडपात तुम्ही सुखावत नाही, यात तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप आहे जे भजन करू देत नाही, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हे पाप आहे जे तुला अहंकार निर्माण करून देत. हे पाप आहे जे अहंकारामुळे तू देवापासून लांब बस. अजून काय तुम्ही मला सांगा, पाप पाप म्हणजे काय? अरे स्वतःच चांगलं ज्याला कळत नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? स्वतःच चांगलं कळत नाही. हो माझं याच्यात चांगलं आहे कळत नाही असं नाही, कळतं सगळं, सगळं कळतं. कळत नाही असं बी नाही.
माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतं. आता मार 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 तर बायकोला राहती आणि सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरोबर कळत नाही, हात वावळून घ्यायचा बरा कळतो. आता काय करायचं, माय पिला ना टोपलावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याच्या, त्याला म्हणायचं काळं मनुक आहे, ताकद वाढती, गोड लागत्यात खा. खाईल का ग माय? मारशिंगवेच्या माय मावल्या, अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणे नाही याडा गावे लेंड्या नाट्या. कळतंय त्याला, नाटक करतय ती, सगळं कळतंय त्याला. आणि तुम्ही काय प्रयत्न करत जाऊ नका. अशी काय इंजेक्शन गोळ्यानं दारू सुटत नाही. हे गोळ्याने इंजेक्शन काही होत नाही. अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते या माय मावल्यानं मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शनच आणलं असतं आणि रातच दिलं असतं की कडू कडू घे घे मेल्या संसाराचं वाटलं केलं माझ्या घे झोपीत दिलं असतं याला. आई शपथ सांगा दिलं असतं का नाही, रातच दिलं असतं. म्हणजे लय करून त्रास दिलाय तिला, काही गरज नाही. अरे नवरा नीट नाही, मंगळसूत्राला काय खायचं का? अख्ख्या कुटुंबाचं वाटोळ केलं एका व्यसनानं. आणि हे बघा, व्यसन लागतं त्याचं कारणही संगत आहे. संगत चालणी मिळणं, कर्म चांगलं लागतं. काय वाटतं तुम्हाला? इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का दादा? एवढी फिरले, तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पित. जाऊ द्या, नका खाली बघू, वर बघा, जाऊ द्या, मरू द्या तिकडं. सांगणार थोडीच आहे मी या विषयाकडे. इतकी बेकार असतं ना संगत. अर्जुनाने स्वतःच्या रथात भगवंताला बसवलंय, कर्णाला भगवंतानं स्वतःच्या रथात बसवून गंगेच्या किनारी नेलंय. हा अधिकार कर्णाचा होता. अर्जुनापेक्षा सामर्थ्यवंत, अर्जुनापेक्षा ताकदवर आणि अर्जुनापेक्षा ज्ञानी कर्ण होता. दानशूर होता. नडली ती फक्त संगत आहे. स्वतः भगवंताने स्वतःच्या रथात बसवला, गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं असा तसा नाही, अलतू फालतू नाही. अरे सूर्याचा पुत्र तू, तुला आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोभते का? तोही माझाच रे, पण जो अधर्माच्या वाटेने चालला मी त्याला कधी माझा अधिकार देत नाही. जो धर्माच्या वाटेने चालला तो माझा आहे की नाही मी हे बघत नाही. जो धर्मासाठी आहे तो माझा आहे, जो अधर्माचा आहे तो माझा असला तरी माझा. पण नातं रक्ताचं असो नाही तर भक्तीचं असो, अधर्माचं नातं मी मानत. पण तू चांगला आहेस, चुकली ती तुझी संगत आहे म्हणून विनंती तुला आहे, देव आहे म्हणून सांगतोय, ऐक माझं. अरे नको त्या दुर्योधनाशी सोबत चालू. तरी कर्णाने सांगितलं, देवा सगळं कळतं मला, पण काय सांगू तुम्हाला, काय दिलदार मनाचा मित्र आहे माझा. अहो रस्त्यानं कधी चाललो आम्ही तर मला पालखीत बसवतो, माझी पालखी मागे असते आणि तो पुढे चालत चालतो. एवढं मोठं मन ज्या मित्राचं, त्याची संगत सोडायची तरी का? देवाने सांगितलं, आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झालास की रे कर्णा. तुला पालखीत बसवलं जातं कारण तू समाजाला दिसू नयेस. तो स्वतः पुढे चालत चालतो कारण प्रत्येकाची नजर त्याच्यावर पडावी. त्याला माहीत आहे तू जर त्याच्यासोबत चालला तर त्याच्याकडे कोणी पाहणार नाही, प्रत्येकाची नजर तुझ्यावर ओळणार आहे. लक्षात ठेव, तुमच्या दोघाची बराबरी नाही हे त्याला माहीत आहे, म्हणून तुला कौतुकाच्या पालखीत झाकलं जातं आणि स्वतःचं सामर्थ्य समाजासमोर वाढवलं जातं. इतक्या कूटनीतीचा तो दुर्योधन आहे. एवढं सांगूनही कर्णानं देवाचं ऐकलं. आता माझा शब्द नीट ऐका, देवाचंही ऐकू देत नाही त्याला संगत म्हणायची. माऊलींचं ऐकावं कान्होपात्रेनं आणि पंढरीच्या गाभाऱ्यात जागा मिळावी ही संताची संगत आहे की वेश्येच्या मुलीची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. ही संताची संगत आहे की आमच्यासारखे सुद्धा तरले. संगत चुकीची आहे म्हणून कर्णासारखे सुद्धा आज समाजाच्या लक्षात नाही राहिले. पण विनंती एवढीच आहे, तुमचा पहिला ग्लास, तुमचा पहिला घास, तुमचा पहिला श्वास हा तुमच्या खिशातल्या पैशाने नसतोच. तुम्हालाही कोणतरी दानशूर करणंच भेटतो, तोही स्वतःच्या खिशातले पैसे पहिल्यांदा खर्च करतो. कशासाठी? आणि असं वागल्यावर पुढच्या पिढीला काय नावं ठेवायची? आता ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पुर्राया गेली, पुर्राया गेली, पुर्राया गेली. नुसती पोरच वाया गेली होय. अरे पोरं वाया गेली त्याचं कारण आहे, बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली म्हणून पुर्राया गेली. तू तसा पोरगा आहे.
अरे तू म्हातारा असून मारुतीच्या वाट्यावर पत्ते खेळतो. अरे तू म्हातारा, तुला दिसत नाही, तू ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. तुला आहे गुणाचा, फक्त पोरच वया गेली. कसं काय रे? आता या म्हातारा बाय कसं दारात बसून, आजकालच्या काय पोरे आहेत वय, यांना काय लाज आहेत वय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय, वय ग माय. आय ऍक्सेप्टेड की तुम्ही जेवढं केलं तेवढं आमच्या पिढीला जमणार नाही, तुमच्यासारखं कष्ट आमच्याच्याने होणारच नाही. तुम्ही करून करून करता, तोंडानं वाया घालवता माहिती आहे. पण तुम्ही आत्ता काय करता? तुम्ही आता मिसरी चोळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तो नातीला कुठल्या तोंडानं सांगते ग? हा, मिसरी काय, तंबाखू काय, दारू काय, बाकी काय, व्यसन ते व्यसनच आहे. आणि ज्याला व्यसनानं नडवलं तो काय देवाजवळ जाऊन स्वतःला स्वतःची ओळख करून देणार आहे? मला सर्वस्वी विसरता आलं पाहिजे. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, नोहे सारिता निराळे लवण मिळविता आषडे. तुझ्यात आणि माझ्यात फरकच नाही राहिला पाहिजे, तर अहंकार सुटला म्हणायचं. आणि ज्याचा अहंकार सुटला ना, माऊली सांगतात योगी तोही करीती परी कर्मे तीर्ण बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. तो योगी आहे, ज्याला अहंकार नाही, त्याला काही तपश्चर्या वगैरे करायची गरज नाही. ज्याला कळलं की माझा विठ्ठलामुळे आहे, त्याच्यासारखा मोठा योगीच नाही. आणि त्याला जन्म मृत्यूचं बंधनही नाही, त्याला कर्मच नाही. कारण त्याचं कर्मच आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. ज्याने समजून घेतलं की विठ्ठलच माझं सर्वस्व आहे, त्याला अहंकार नाही. ज्याला अहंकार नाही त्याला कर्मच नाही. कारण त्यानं जे काही केलं ते कोणामुळे केलं असं म्हणतो आपण. काय म्हणतो? आमचं जे काही आहे त्याच्यामुळे. बाबा काय गोड वर्णन आहे, तुझ्यामुळे देवा. जे काय असेल कृष्णार्पण, विठ्ठलार्पण, मला सांग तुझ्यामुळेच, तुझ्याकडेच आहे बाबा, मला विश्वास आहे. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कुणीतरी मला, काहीच नव्हतं तुमच्याकडे. आज गाड्या घोड्या बंगले, लोक विचारत नव्हती, आज मागं पुढं फिरतायत. कसं काय? अरे सांगा कुणीतरी यांना. पटवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है ज़माना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, सब काम हो रहा है. काहीच करत नाहीये मी देवा, हे काहीच नाही. मग एवढं जर आम्ही म्हटलं बाबा तर आता काय करावं? नाही म्हणे, जर तुझ्याचमुळे आहे तर आम्ही अहंकार तरी कशाचा करायचा? आणि ज्याला अहंकार आला, नामदार सांगतात अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदास. निर्मित कुठून झाला? मनापासून. मग आता काय केलं? आता कुठे धावे म्हण तुझे चरण भाग गेला, तुझ्याजवळ आलो देवा. देवाजवळ जायचं सोपं नाही बरं. सर्वस्वी त्यागावं लागतं, सर्वस्वी त्यालाच मानावं लागतं. जनाई म्हणते बघा, माझ्यासाठी देवा तूच सगळं आहेस. झालेला सासरवास जनाई सांगते सुद्धा विठ्ठलालाच. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप श्रोता, बहीण बंधू भ्राता. माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमोते. रक्षदा रक्षण करणं आपदी संकट. सगळं काही राखतोस की रे माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळं करतोस की रे. मग जनाई म्हणते बघा, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. तुझ्या
गबाई जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला सुरुवात एकमेव आहे जे मानवते चराचर तेव्हा होते पंढरपूर जे मानवते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ आधी रचिली पंढरी मग वैकुंठ एकमेव आहे मृत्यूलोकी एक नगर त्याचं नाव पंढरपूर मृत्यूलोकी एक नगर त्याचं नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभासी विठेवर तेथील मोकाशी उभासी विठेवर तुम्ही संतमाय बाबा या माझा देवर दाखवा माझा सोयरा जाते ग माहेराला माझ्या मोळाच्या खेराला हे सगळं खोटं आहे माय तुम्ही जिथं बसलात ते माहेर आणि इथं विठेवरचा मालक आहे ते म्हणचाल कुठे आहे इथं कसं आहे दादा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा कीर्तन सांग कीर्तनाचा होयांग हाती विठेवरचा मालक साक्षर होतो म्हणे म्हणून इथं घाबरायचं नाही हसू वाटलं मोठ्यानं हसा रडू वाटलं मोठ्यानं रडा नाच वाटलं नाचा आता एखादी म्हण नाचले असते ग पंजाच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही त्याला जर चुकून कळलं नाचत होती सप्त्यात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संतीन आली होती म्हणपात तू या अंगात तू ये घरी तुझी महाराजीन काढितो काय कलियोग आहे ना माय काय पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे पण जी भजनात रमते ती मात्र नालायक आहे ज्या बाईनं संस्कृती मर्यादा संस्कार सांभाळून संसार केला ती शिकलेली कमी म्हणून लोअर क्लास आहे जी शिकली जास्त पण जिला संस्कार संस्कृती मर्यादा कळली नाही त्या बाईनं चपल्या घालून चपात्या केल्या पण ती हाय क्लास आहे सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने माहित आहे देवाला मानणारा मूर्ख आहे न मानणारा शाणा आहे जो मानत नाही तो वेल एज्युकेटेड जो मानतो इट इज अनएज्युकेटेड आणि कुठला बेसिसवर विज्ञान या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठला तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे 750 वर्षापूर्वीचा काळ आहे 16 वर्षाचे ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर दबाव पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होणार हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं इट इज सायन्स इट इज स्पिरिच्युअलिटी ही आध्यात्मिकता आहे
अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. मिक्सरपासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक केमिस्ट्रिकल सूत्र तुम्हाला शास्त्र वेदांमध्ये बघायला भेटेल. तुलसीदासांनी सांगितलेली हनुमान चालीसा या जमिनीपासून चंद्रापर्यंतचं पुरेपूर अंतर सांगते. इट इज स्पिरिच्युअलिटी, ही अध्यात्मिकता. पण काय झालं ना दादा, सुरुवातीला सांगितलं तसं कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. स्वतःच्या अहंकारात एवढे रमले की आम्हीच केलं याच भयाच्या पाठीमागं लागले. यांना कळलंच नाही की हे यांचं नाहीच आहे, हे सुरुवातीपासून असंच आहे. हा, बुद्धी आहे खरं, पण तीही का माहित आहे? माऊली सांगतात, मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीचं ज्ञान व्यक्तीच्या अगोदर जन्माला येतं. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो? प्रकाश नीट नीट पहाटे उठावं लागतं त्याला. जे काकड्याला जागले त्यांना माहित आहे आधी काय येतं. कळावा आम्हाला चातुर्मास, कळावं चातुर्मासानंतर येते ती कार्तिकी. कळावा आम्हाला विटेवरच्या मालकाचं सामर्थ्य काय, कळावा आम्हाला आषाढी कार्तिकी, कळावी आम्हाला तुकाराम बीज माऊलींचा समाधी सोहळा, कळावा आम्हाला विटेवरचा मालक त्यांना भेटायला जातो एवढी ताकद त्यांच्या संतपणामध्ये आहे. फक्त मीपणा सोडला पण विटेवरचा मालक कार्तिकीला आळंदीला जातोय. काय अधिकार असतो ना. कळावं. का कळावं? कळालं. कसं काय कळालं? माझ्या वडिलांची मग जे काही ज्ञान आहे ते माझं नाहीच आहे, पिढीजात आलं रे देवा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो, मग सूर्य उगवतो. आधी तांबडं फुटतं आणि मग सूर्य उगवतो. प्रकाश निर्माण कुठून झाला? मी तुमचं काय वाटोळं केलंय? तुमचं कसं आहे माहित आहे का? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. महाराज इथंच हा वर्ष ना आला, म्हणला वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामडे तू. त्याला 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. मला सगळ्याला सांगत असतो, म्हणला आलेला तुझा नारळ काय भाई द्याचा नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काय ते चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. ज्याला कळलं ना खरंच तुम्ही हुशार आहे, ते हुशार आहे ज्याला कळलं. तू 2दा एकटा झाला, तुझी बायकोकडे आहे, ती मला लग्न नाही झालंय. तुम्ही सांगा बारशंगी वगैरे किती नारळ दिले लेकरू होईल. मी तुम्हाला सांगते, चित्त न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला सुख लागल. तुम्ही निसते मड्याला बसल्याने बसते. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. एकतर आपण येत नाही कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. मी आलोय ते उपकार समज, तू बोल. असं करतो तुम्ही माहिती महाराज. काही असं प्रेम बिम काय काय रे. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावी विन देव नकळे निसंदेव, गुरुविन अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे एरविना कळे, करतरी आवळे तैसा हरी. काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविन ज्ञान आणि तया कैची कीर्तन घडेल ना. आम्ही जाऊ द्या, कळल थोड्या दिवसांना. असं महाराज बरं का, असत्य जगणाऱ्या माणसाला कसा परमात्मा कळणार आहे? अरे मन लावून बसत जा दादा, आपलं लय अवघड आहे. एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ते म्हणला कंडक्टरला फसवला. म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. खरंच कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अशी गत आहे आपली. काय जाणार आहे ते संतांचं? आपलं चित्त नाहीये, आपलं मन लागत नाही, आपली नजर पवित्र नाही. किती संतांनी सांगितलं, ऐकलं तरी फायदा नाही ना. इथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. म्हणून विनंती आहे, कमीत कमी मला कळत नाही एवढं तरी मला कळावं, त्याला शाना म्हणायचं. पण कळत नाही हेही ज्याला कळत नाही, अशी आपली गत आहे. म्हणजे आम्ही मूर्ख आहे हेही आम्हाला कळत. म्हणून विनंती आहे, आम्हाला कळत नाही देवा, म्हणून गोमटी ते करा माझे भार ओझे. म्हणून तर आम्ही म्हणतो माझं चांगलं, माझ्यापेक्षा चांगलं ज्याला कळतंय त्याने करावं. मी त्याच्या मध्ये मध्ये करू, मी आपलं कर्म सत्य ठेवावं, मी आपली संगत चांगली ठेवावी,
मी आपला सत्याचा पाठिंबा द्यावा. आहे थोडा त्रास सत्याला, पण अपयश कधी नाही. होईल त्रास, आज लोक नावं ठेवतील, उद्या ठेवतील, परवा ठेवतील अनंत कालापर्यंत, पण यश आहे. ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून काव्यरचना करायला तुकोबांना नकार दिला, आज त्याच देहूला त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदलाय. सत्य ना दादा, ते 450 वर्षापूर्वीचा काळ आहे, तरी आजही सामर्थ्याने आम्हाला गाथा माहीत आहे. काही माणसं म्हणतात चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. नाही आहे रे, चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये दादा. गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य हे आयुष्यभर लक्षात ठेवा. ही सत्यता आहे म्हणून ते आहे, तर हेही राहणार नाही रे. सत्य एकच आहे इथे, तो म्हणजे परमात्मा. आणि परमात्मा काय हे ओळखण्यासाठी नम्रता हवी आहे. कारण देवाकडे जाऊ नये, जर मला माझाच मोठेपणा गाजवायचा तर देव मला कळणारच नाहीये. मी माझा मीपणा बाजूला ठेवावा, तेव्हा मला देव ओळखू येतोय. नाहीतर आपली अवस्था कशी आहे, बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा कधी असते? वा, हुशार आहे तुम्ही दादा. दिवाळीत. नाही, पुढे बसलेले सगळे वारकरीच आहेत ना म्हणून माहित आहे महाराज. दिवाळीत त्याला आपण काय म्हणतो, बऱ्यापैकी आमच्या भागात त्याला पाडवा म्हणतात. दिवाळीचा पाडवा. पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं? हा, हुशार आहे दादा तू पण महाराज बरं का. झालं नाही पण माहित आहे, बायको नवऱ्याला ओवाळते, बायको नवऱ्याला ओवाळते दादा. लवकर माहित आहे ते बरं आहे महाराज बरं का. बायको नवऱ्याला ओवाळते, भाऊबीजेला बहीण ओवाळते, पाडव्याला बायको ओवाळते. पाडव्याला नवरा ओवाळायचा आणि भाऊबीजेला भाऊ ओवाळायचा. दिवस चुकू द्यायची. हा, भाऊलाही असतात, भाऊबीज चुकली तरी हरकत. हा, नाही सक्कात मावस चुलत आते मामेलही असतं, पण पाडवा चुकू द्यायचा. पाडवा लक्षात ठेवायचा महाराज बरं का. हा, मग पाडव्याला कोण ववाळायचा? नवरा ववाळायचा. रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या आणि परमात्म्याला म्हणल्या, देवा रोज भक्तांना आधी दर्शन देता, आज माझी वेळ आहे की नाही, आज पाडवा आहे म्हणे, आज मी तुम्हाला आधी ओवाळणार. 16 शृंगार केलाय, काय देखणं दिसतायत, एवढं सुंदर नटून तटून परमात्म्यासमोर उभा आहेत. आणि एवढं देखणं रूप रुक्मिणीचं बघून नवरा आहे परमात्मा बायकोला म्हटला, काय गोड दिसतस ग. साध्या माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो. कुणी नुसतं म्हणावं, ताई छान कीर्तन केलं, ताई मंडपावरच, ताईला अक्कल पाहिजे. सांगणाऱ्यांना आयुष्यात पहिलेच कीर्तन ऐकलंय, तू त्याचं कुठं मनावर घेती, हे की नाही. माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो, देवानं केल्यावर का येणार नाही. कौतुक देवानं केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार. रुक्मिणी मातेला अहंकार झाला. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसते सुंदरन, तुमचं नशीब आहे तुम्हाला भेटले, लय असतील पण आपल्यासारखे नाही, हुडकोण नाही. देवाला मनातलं सुद्धा ऐकू न सांगता तुम्हा कळू येते. देवाला मनातलंही ऐकू जातं. देव पण म्हणले, तू आता ये वावाळा, तुला दाखवतो, तू देखणी ना, तू ये. देखणेपणाचं कौतुक नसावं कधी. आली. हा, आपल्याला असावं पण दुसऱ्याला सांगून, आपल्या पण प्रेम करायचं होतं या विषयाकडे. रुक्मिणी माता मनामध्ये किंचित अहंकार घेऊन परमात्म्याकडे जात आहेत, पण देव काही सापडत. कारण देवा इतकं देखणं कुणी, शंकराचार्य वर्णन करतात बघा. अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति इरखिलम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं, घालो नि या भार राहिलो. मग मी म्हणलं, लहानपण दिया गा, मी बरा आहे असा आल्लडच. तू जर एवढा चांगला सांभाळतो तर मला काळजी करायची गरज. किती गोड सांभाळतो देवा. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा शस्त्र उचलायचं. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा यांनी घेतला. वाईट वाटलं देवाला, मोडला पण, फिरवलं सुदर्शन चक्र, दिलं सोडून. भीष्माने विचारलं, देवा देव असून वचन मोडलं. देव म्हणला, वचन मोडेल भीष्म, पण माझ्या डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. माझं सगळ्यात पहिलं वचन आहे.
उपाशी बसलेला अर्जुन देवाच्या पलीकडे काही मागत नाही. देवा तू असेल तर माझं होईल असा विश्वास त्याच्यावर आहे. तो स्वतःचा मीपणा करत नाही. म्हणून धनुर्धरा आम्ही आमचंच म्हणलं झालं असं म्हटल्यामुळे आमचं काही चांगलं होत झालं तर टिकत, कारण झालेलं त्याच्यामुळं झालं हे आम्ही मान्य करत, अशी अवस्था आमची. मग काय रुक्मिणी मातेचं किंचित तसंच झालं. एवढा सुंदर देखणा देव, अहो देवाचं कौतुक न करता रुक्मिणी मातेनं स्वतःवर वरव केला. रुक्मिणी माता गेल्या खऱ्या ओवाळायला, पण देव सापडला. लाजली गे माया तकवणा वाळू, आता कवणा वाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजली गे माया तकवणा वाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले वे आता जिकडं बघेल तिकडं माझाच नवरा, यातला माझा कुठला? सगळीकडे विठ्ठलच. आता यातला खरा विठ्ठल कुठला? रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या देवा एकदा इशारा करून सांगा यातले तुम्ही खरे कोण, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला बस बोंबलत, लय तुला गर्व झालता देखणेपणाचा, आता बघ यातला देखणा कोण शोध मला. रुक्मिणी माताला सापडत नाहीये. शेवटी नामदेव राय आले, म्हणजे आई काळजी करू नका. वैजयंती माळगणाचे श्रीवत्सलांचा वत्सलांछन श्री वत्सलांछन विष्णुदास नामायाने दावियली गुण. ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर, त्या चरण कमलामुळे नामदेवरांना देव ओळखू यावे. नवे नवे रखमाई चित्त अहंकार तिथे देव सापडत नाही. मग ती देवाची पत्नी काय आणि भक्त काय, देव त्याला कधी भेटत नाही. मग तुकोबाराय म्हणले अहो पत्नी असून जिला अहंकारामुळे देव दिसला नाही, आमच्या सारख्याची काय गत. जोपर्यंत जवळ तोपर्यंत अस्तित्व मान्य करतो, पण खरं सांग देवा ज्या दिवशी अहंकाराला तो दुरावल्याशिवाय राहत नाही हे मनाला पटतं, म्हणून आयुष्यात दुसरं काही वागत नाही. लहानपण देखा देवा मुलगी साखरली सारवा ऐरावती त्या संतोषाचा आयुष्य काय ओझ त्या मुंगीचं, पण स्वतःच्या ओझ्यापेक्षा जास्त ओझ घेऊन चालते ती. आमचंही तसंच आहे, एवढा एवढा जीव पण अहंकाराचं ओझ आमच्या जीवापेक्षा मोठं आहे. आम्हाला आमची किंमत कळावी दादा. मग काय बोबडं पोरग तासाने आलं, गुरुजी समोर उभा टाकलं. विषयाकडे आलात का? लक्षात आहे का? ते गेलत ना रामायणी काय तासानं आलं, ते आलं आलं उभं टाकलं महाराज. ते बरं का तुम्ही फिरायचं पण चुकायचं. इष्टी चहा पाण्याला थांबती, गावी उस्तर सोडायची. हा नाही खरंच आहे, नाहीच आहे. आता ऐका, पोरगा उभा टाकला, सरांना विश्वास नव्हता. पोराने खाली मान घातली. सर म्हणले माहित होतं तुला जमणार नाही. पोराने वर मान करून नजरेत नजर मिळवून सांगितलं सर ठगले इकले सगळे विकले. तुम्ही सांगितले किती होते, त्यातलं किती सांगितलं होतं?
कमीत कमी एक. गुरुजी म्हणले होते या 10 पैकी एक तरी विकून, 10 तर मरू दे, एक तरी विक, मास्तर की सोडल. वर्गा म्हणला तल तगली इकली. सर म्हणले तुझ्याकडनं घेतले कोणी? लय थोपय म्हणला ठल. प्रत्येकाला सांगितलं हे रामायण नीट बदा, हे रामायण तुम्ही घ्या, हे रामायण तुम्ही घ्या, नाही घेतलं तर मी वाटून दाखवील. तुम्ही जर हे रामायण नाही घेतलं तर मी हे वाचून दाखवेल. माणसं म्हणली दी आणि होय पुढं. तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटजी गणिमी करा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. ऐरावत रत्न थोर. मोठे होऊ शकता तुम्ही, पण कधी त्याची अंकुशाचा, लोकांच्या बोलण्याचा ज्या दिवशी फरक पडणार नाही, समजायचं अहंकार गेला, आता आपलं भलं झाल्याशिवाय राहणार. कधी अंकुशाचा, अंकुश मतलब संयम, स्टेबिलिटी, स्थिरता. आपली कशी अवस्था माहिती आहे? एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तर झाड वाढत नाही. होते भामट्या, त्या मुळाला टेकू तर दी. ते टेकलं तर वाढल, हो की नाही? तुम्ही मोठे कधी व्हाल? संयम ठेवाल की नाही? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. वेळ आल्याशिवाय जमतच नाही रे. तुम्ही वेळ यायच्या आधी संयम सोडता. नाही जमणार, माझ्याच्याने नाही होणार. कधीपर्यंत सहन करायचं? कर बाबा. संतान इतकं तर दुःख आपल्याला नाहीच. करा सहन, काही फरक पडत नाही. समाज आहे हा. तुम्ही काही करा, तुम्ही एवढा सुंदर सप्ताह केला, अख्खं गाव चांगलं म्हणत नसते. 2-4 तरी खौट बोलणारच. ती म्हणणारच ह्या पाटलाला बोलवायची काय गरज, दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 10 पटीनं आली असती. कळलं त्यालाच कळलं. समाज रे तो. तुम्ही चांगले कीर्तनकार बोलवले, चांगल्या पाट्या दिल्या, ती म्हणणार त्याचं काय असतंय, पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं, लोकांचं खायचं आणि लोकांनाच द्यायचं. लोक आहेत ती. कुणी म्हणलं की नाही अहो काय सुंदर सप्ताह केला, शुल्लाताई पाटलाचं कीर्तन आहे म्हणा शेवटच्या दिवशी. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का? मरल ना त्यो ठेवणारा, आट्या घ्यायचा त्याला, गप्प बसत जा की बाबा. लोक गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली, काळी बायको केली तरी म्हणणार आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचर्य राहू का? तर सगळ्यालाच मधल्या कलरची कुठून आणा? समाज आहे रे तो. अरे सुअनुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नेबळाट होतं, त्याला काय कळा होती वे, नुसतंच उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत काही नाही येड्याला, पण नाचू नाचू जिरी होतं. अरे करू काय, मरू का? मरू दे माय, मी बी विचार करीत नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय. जे आपल्याला त्रास देतात परमात्मा बघून घे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे, स्वतःशी प्रामाणिक राहा. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्तीस घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटूशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात, अक्कल का म्हणतात तुला, एवढूच जीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे का, लय बोलती, मला माय मावल्या तर लय भारी म्हणतात, म्हणजे त्यांना बोलता येतं म्हणून ते म्हणतात. आता आपण गेलो, बसलो हॉलमध्ये, गेलो आवरायला, फेटा वगैरे बांधायला, की बायका म्हणतात ताई टीव्हीत लय मोठे दिसते हो, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी खोटंच दिसतं. आणि तुम्ही जे काही सोशलवर वाचता ना, सगळं खोटं असतं. शपथ, एज पासून माणसाच्या पर्सनॅलिटी पर्यंत सगळं खोटं आहे. माझी तर सगळी गुगलवरची माहिती खोटी, एक काही खरी नाही. त्यामुळे तुम्ही असल्या गोष्टीवर विश्वासच ठेवत जाऊ नका की असं हे असं काही नाही. माझं स्वतःचं युट्यूबचं चॅनल नाही, माझं स्वतःचं ट्विटर नाही, माझं स्वतःचं फेसबुक नाही, येऊन जाऊन फक्त माझं इन्स्टा आहे, तेवढंच आहे, बाकी काही नाही माझं. तरी सुद्धा प्रत्येकाला तुम्ही चुकीच्या माणसाला फॉलो करता माहिती आहे, आणि माहिती पण तुम्हाला मग चुकीची मिळते. हो
मग उगाच कुठल्याही गोष्टीवर जाऊ द्या मुर्द्या विषयाकडे. लोक म्हणले एवढंच जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. तर माझं कर्म सत्य आहे तर मी का जगाला घाबरावं? जर मी स्वतःशी, माझ्या आई वडिलांशी, माझ्या कुटुंबाशी प्रामाणिक आहे तर मी का समाजाच्या बोलण्याला दाद द्यावी? ऐरावत रत्न थोडा संयम ठेवावा. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी. तर कीर्तन मी वयाच्या 5व्या वर्षी चालू केलं. त्यातही काही नवल नाही आहे. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, माझ्या पंजाच्या 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 पंजा बी माळकरीच होता. माझ्या आईकडलं कुटुंब सुद्धा माळकरीच. माझ्या आईच्या आजोबांनी अखंडितपणे पखावाज वाजून आयुष्य घालवलं. त्यांचा देहांत झाला तेव्हा माझा जन्म झाला. सगळे म्हणतात पिढी जात परमार्थ त्यांनी केला आणि फळ माझ्या पिढीला मिळालं. ही ताकद संप्रदायात असते. तैसे वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं ज्ञानानं वरलं, आशीर्वाद दिला. वर याचा अर्थ आशीर्वाद, त्याचं कारण पिढी जात परमार्थ आहे. माझं काहीच नाहीये, त्यांनी परमार्थ केलाय, त्यांनी हरिपाठ केला, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, त्यांनी गीता वाचली म्हणून मी पदरात पडले. माझ्या पदरात हे पुण्य पडलं की मला देव आवडतो. उगच नाही होत, लागतं घरात. वाल्या कुळ्याचा वाल्मिकी झालाय सगळे ऐकता, पण वाल्या कुळा हा रत्नाकर होता, जो वैष्णव होता. संगतीमुळे वाया गेला हे लक्षात ठेवा. तो वैष्णवच होता. तो वैष्णव असून नंतर संगतीनं वाया गेला. नंतर नारदांची भेट झाली आणि वाल्या कुळ्याचा केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, कोळीयाची कीर्ती वाढवी गहन. ही ताकद लक्षात घ्या. लागतं असंच मिळत, लागतं थोडंफार मागचं असेल तर मिळतं. लक्षात ठेवा. काही नाही रे. आणि बरं ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता तरी पुढे मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. जे झालं ते झालं, इथून पुढे परमार्थ करा ना. संभाळतो रे तो, काही कोपत बिपत नाही. आपलं कसं आहे, नाकाय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. काय डोकं रे तुमचं? 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि नोकरी भेटना, तू देव नाचिवला कडू. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. कसला भामटा परमार्थ रे तुमचा. देव कोपत नाही, लक्षात ठेवा. देव कधी कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही. हे वाक्य आयुष्यभर डोक्यात ठेवा. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्तिक काही. अहिक म्हणजे जगणं, ज्याला दुसऱ्याचा जीव नाही कळाला त्याने काय मोक्ष सांगावा तुम्हाला? काही रे काही. तुमचं कसं आहे, अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. चालेल भामट्यावर आहे पण संतावर नाही. हो महाराज लोकांच्या पाया पडल्या लिकरू होतो म्हण, भूत आहे का तू? अरे विचार बी करायचा प्रॅक्टिकली जरा. अशी महाराज लोकांच्या पाया पडल्याने तुला पोरं झाली असती, बायको काही जगानं बॉबलाई केली असती. होय कळलं त्यालाच कळलं. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. वाच्यता माझी नाही तुकोबराय म्हणतात. नेने फुंको कान नाही एकांतीच ज्ञान. एकट्यात कळत होतो तो परमार्थ नाही बघा. परमार्थ समाजातच सकलांशी येते. काय कसं पण इतकं लोकांनी चुकीचा नेलाय ना परमार्थ. लयच अवघड आहे बाबा. इथं अशी गत आहे ना. ते नामदार सांगतात बघा, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी सरत चाली तिचे वाटी एवढे डोळी. कळतोय नामदारांची भाषा. हे नामदारांचे कूट अभंग. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर, लटके म्हणजे खोटे, कटके म्हणजे कुटाणे. आता कुटाणे तुमच्या भाषेत वेगळं काहीतरी म्हणू शकतो आपण. काहीतरी वेगळंच कार्यक्रम झाला म्हणे. चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती, मी डोळ्यानं बघितली, तिचं डोळं वाटी इतकं होतं. लोक म्हणले महाराजांन तुम्ही खोट बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती वंशज नरका जाती. कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय इथं वनात कासव गीत गाय. कोण आहे तो? कासव आहे. कुठे? वनात आहे. आणि काय करतो? शिवरंजनी म्हणतो. कोण? कासव. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी.
तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? करा सप्ते. ढेकळं वेळ लागणार आहे तुम्हाला. मग काय करावं? काही नाही म्हणे. आमच्यासाठी सत्य फक्त परमात्मा आहे. हे समाज म्हणजे असं करणं कमी बोलणं जास्त. या सगळ्या अभंगाचा अर्थ काय? कर्म कमी अहंकार जास्त. आमच्याकडे त्रास होतो याचं कारण आहे आम्ही जेवढं केलं त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त सांगतो. संयम ठेवत लगेच एखाद्या श्रीमंताच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं, ते आपलं काही ऐकत नाही. त्याचं पांगच फेडतं सोप्याचं. हां, ते आपण चहा पिऊस तर सगळं सांगतं आपल्याला. आपण याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको सुद्धा लय मोठ्याची. हान मग आम्हाला घे सोपान घाला आमच्या डोक्यात. अरे तू जागीरदारच आहे रे. आम्ही कुठं ना करतोय पण सांगतो किती. अख्खे करूनच किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. तू दिला कशाला? कोटीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. प्रत्येकाला वाटलं काय सेवा करतो बाय बापाची. घरात गेल्यावर कळलं मातृ वाटेवर पितृ वाटेवर छाया खाटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला. लिहितो कशाला? जे सांगणं आहे ते वागणं नाही, जे वागणं आहे ते सांगणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, जसे तसे जगाला दाखवा. मी अशीन बाबा अशीच आहे. मला हे आवडतं बाबा आवडतं. सामान्य मुली आहेत आम्ही. सामान्य मुलगी मी सांग. सामान्य मी संत व्हायची आपली लायकी नाही. महाराज झालोय ते नशीब आहे. मालकरी एवढंच नशीब आहे आपलं. माझं सोपं म्हणणं असतं, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा. देव लय लवकर भेटेल तुम्हाला. तुम्ही जसे तसे जगाला दाखवा. हे मी असा मी हे मला हे जमत नाही, मला ते सगळं जमतं. तुला फक्त अंधारात जमतं. तुला कांदा लसूण सगळं जमतं. सगळं जमतं तुला. तुला खायचं प्यायचं वागायचं सगळं जमतं. फक्त कधी जमतं? तुम्हाला कसं आहे ना, ते ह्याच्यामुळे आपला अवघड होतं माहिती बाई. महाराज लोक वाईट नसतात रे, वाईट लोक महाराज होतात. आणि कोणावर विश्वास ठेवता? अरे मृत्यूला घाबरत नाही तो वैष्णव आहे. मग कोरोनात माळा काढतो तो भामटाच आहे ना. अरे तुम्ही अंडी खाल्ली माळा काढू काढू. तुम्ही वारकरी होय रे. डॉक्टर निसता म्हणला पॉझिटिव्ह. हे म्हणला आता कसं? ते म्हणला अंड खा. अरे माळ काढली आहे ना. अंडा खाल्ला, अंडा खाऊन जगतो होय रे. अशी अंड्यानं जगली असती नसतं सगळ्याच करोनात सगळेच जगले असते. लक्षात ठेवा, जे कर्म आहे लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. सटवीची राती जेन विसंबे वाती ते ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. म्हणून तर जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या. सटवीची रात असते म्हणे, तिचं अक्षर चुकू नये म्हणून दिवस रात्र दिवा. येड्या नव्हत्या त्या. बारसं करायच्या 12व्या दिवशीच लेकराचं तोंड जगाला दाखवायच्या. येड्या नव्हत्या. आपण लय शाने. आपण लेकरू जन्म 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो, बेबी इज कम. ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. अर्धम धर बाबा. कुठल्या जगाला सांगतो ज्याला काही घेणं देणं? कोण आपल्या सुखात सुखावतं मला सांगा बरं? मायबाप देव आणि संत सोडले तर आपलं चांगलं व्हावं अशी कोणाचीच इच्छा नाही. जे माऊली तुकोबांनी आपल्यावर उपकार केले त्याचं पांग आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. कोणीच केलं नाही आपल्यासाठी, फक्त या संतांनी केलं. मायबाप देव आणि संत सोडले तर आपलं चांगलं व्हावं असं कोणालाच वाटत. समाज येतो. विनंती आहे विषयाकडे या. काही न करे करू. मोठं व्हायचं आहे ना, संयम ठेवा. करताय ते करत राहा. पटकन सोडायचं. सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं. करत राहायचं. बोलू द्या समाजाला. अपयश आलंय बोलू द्या, लोक बोलणारच आहे. अनंत वाचाळ बरळती त्या कैसने गोपाळ पावे आहे. समाज तो बोलणारच आहे. माझा विश्वास आहे तो सांभाळतोय. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली तू, लेकरांची सेवा केली तू. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठ्ठल विठ्ठला. माय पापा अभंगाला
ताळक्षी पळ्याक्षी अभंगाला ताळक्षी पळ्याक्षी माऊलीत मूर्ती विठ्ठलाक्षी विठ्ठला माय बाबा विठू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठला माऊलीत मूर्ती माऊलीत मूर्ती कोण असतो देवा फिरत्याचा काळ करती देशी फिरत्याचा काळ करती देशी मातीला विठ्ठला पाऊली चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिलाच कळलं पाऊली चालती हरी बोल आवाज पाऊली चालती दुखी संसाराची हरी बोल दुखी संसाराची पाऊली चालती पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला कान्हाबाचा झरो बासरी कान्हाबाचा बासरी राधा चल माझ्या राधा चल माझ्या अगं गोकुळ माझं गोकुळ माझं राधा चल तुम्हाला काय टोचतो वय देव काय टोचतो असा टाचा का देव म्हणतो तू न ग तू न ग तू न ग पाहिजे वाटाडी विठ्ठलाच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे टाळीचा खडखडाट टाळी हरी बोल हरी हरी भक्त पुंडलिकासाठी सगळे भक्त पुंडलिकासाठी धनी मला धनी मला चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला. इमानदारीनं सांगा, ही मजा कचकच कांद्याला येणार आहे? कारण तुमचं अर्ध आयुष्य भंगारच गेलंय ना. तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले. नालायका जेवढे गेले तेवढे. हे जे रील्स फिरवता ना तुम्ही, लय बेकार आहे बरं तसे नाही आहे रे आपण. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. बायको पळत पळत आली शाहिस्तखानाच्या. भीती वाटली तिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पोरगी उचलली. विचारलं नवऱ्याला, जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाइस्ता खान शत्रु है, पण सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. जान ले लेंगी दुश्मन की, लेकिन औरत साथ को इज्जत देंगे, वो शिवा के मावले. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उनकी औरत को गंदी नजर से देखा, उनका धर्म, उनके देवता दोनों को कलंकित किया, तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. शहरत, इज्जत, सल्तनत, नाम, रुतबा, यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा, लेकिन बेगम जबान देता हूँ, विश्वास के साथ कहता हूँ, इन आंखों ने देखा है उस शिवा के बंदे को, और उस शिवा को वो औरत की धर्मजात नहीं देखता. वो औरत किस देश की है वो नहीं देखता. वो औरत किसी की भी हो, दुश्मन या अपनी, हर औरत की तरफ माँ के नजर से देखने वाला बंदा है वो स्वार्थ के कारण बेटी नहीं उठाएगा. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आम्ही. आमच्या नजरेतही तीच प्रखरता, तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य हवं. आम्ही ही प्रत्येक गोष्ट संयमानेच करावी. होणार आहे आमचंही चांगलं, पण देवाने वाटोळं केलं म्हणून चुकीच्या मार्गावर जाऊ नये. देव माझं भलंच करत नाही म्हणून आम्ही त्याला नाकारू नये. देवच करत नाही म्हणून आम्ही आमचं अस्तित्व कमी करून घेऊ नये. विनंती आहे या विषयाकडे. पण आम्हाला कळावं, लेकरूच आहे ते, लेकरूच रडणार. आमच्या भागात तर लेकरच रडतात. तुमच्यात म्हातारे का? तुम्ही एवढ्या उत्सुकतेनं बघायलात म्हणून म्हणलं. कौतुकानं कधी बघावं, जेव्हा दुसरं काहीतरी घडतं जे अपेक्षापेक्षा वेगळं असतं. लेकरू रडतं, यात काय कौतुक आहे? आता ह्यातलं एखादं रडलं तर बघायला पाहिजे रडतो का बघ. ते न रडलं तर बघा होती मी मोठे मोठ्याने. लेकरू आहे ते, रडणारच आहे, त्याला काय कीर्तनातलं कळणार आहे. पण माणसं असे बघतात त्या बाईला वाटा उगच लेकरू घेऊन आले. इतकं पुरुषाला अनकम्फर्टेबल नाही करायचं या विषयाकडे टाकत. पण देवा मला माहीत आहे आज ना उद्या पण तू मला मिळणार. माझ्या आयुष्याचं अखंडितपणे सामर्थ्य माझ्या पदरात पडणार. हे होणार, पण कधी होणार? ज्या दिवशी मी संयम ठेवणार. देवाच्या द्वारे उभा मी थांबणार तुझ्या दारात, घाई नाही करणार. क्षणभर, क्षण याचा अर्थ एक क्षण असावं. उभा याचा अर्थ स्टेबिलिटी, स्थिर असावं. उभा याचा अर्थ संतांनी सांगावं मी कान देऊन ऐकावं, संतांनी वचन द्यावं मी जीव घाण टाकून पाळावं. याचा अर्थ उभा. हे ज्याला जमलं ऐरावती रत्न तो मोठा झाला, सामर्थ्याने मोठा झाला. जो संयमी राहिला तो कबराय म्हटले मला मोठं नाही व्हायचं, पण मी सांगू शकतो देवा ज्याने अंकुश सांभाळला त्याला रत्न झाल्याशिवाय कोणी रोखू शकलं? हे कधी झालं? ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा, त्याशी अंकुशाचा, त्याशी अंकुशाचा. मिळालेलं जर वायाच घालवायचं म्हणलं तर जयाअंगी मोठे दोन अनुषंग आहेत त्याचे. केलेल्या गोष्टीचा अहंकार आला की टिकत नाही, त्रास होतो. आणि मोठं व्हायचं म्हणलं की त्रास करून घेतल्याशिवाय मोठं होत. दोन्ही अनुषंग आहेत. त्रासाशिवाय मोठे झालात तर टिकणार नाही, आणि त्रास होऊन मोठे झाल्यानंतर अहंकार केला तर तेही टिकणार. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखद गत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. देहूतले सगळ्यात विद्वान पंडित रामेश्वर शास्त्री.
भेटला का देव? कारण आहे अहंकार. परिणाम तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी मनोनिराश्वर चरणी मस्तक आरती तुकाराम तुमच्यामुळे कळालं. अहो आम्हाला कळालं तुकाराम तुकाराम नाम घेता. आम्हाला कळालं. धन्य तुकोबा. अहंकार सोडावा लागला. हो बरेच जण गेले. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं. 14 विद्या पारंगत आहेत, 64 कला पारंगत आहेत. वय किती? 1400. मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद ज्यांच्या योगात आहे ना ते चांगदेव महाराज. आपण त्यांना अज्ञानी म्हणायचं, आपल्याला तेवढी अक्कल, ते ज्ञानीच आहे. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला आणि आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना, आपण म्हणतो न ग मी मागं म्हणते तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. शेवटचं चरण तर लक्षातच राहत नाही आपल्या, कायम गोंधळ असते. असे आपण चांगदेव महाराजांना अज्ञानी म्हणायचं, ते ज्ञानीच आहे. नडला तो अहंकार. म्हणून प्रथम शिष्य मुक्ताईचे झाले. मुक्ताईचे प्रथम शिष्य चांगदेव महाराज. ताकद आहे रे. पण मुक्ताई साधा नाही. आणि बाईची किंमत करायला शिका बाबा. नो नाही तर काही खरं नाही बरं. हां आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं, एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. मासोळीच्या मागं मासं लागलं होतं. हे प्रखर सूर्याच्या प्रकाशात त्यांना दिसलं. नदी वाहत होती, संत होती, शांत होती. प्रखर सूर्य पडला होता, नेमका सूर्य उगवला होता. तेज सूर्यप्रकाशात त्यांना दिसलं. पाण्यात मासोळीच्या मागं मासं लागलं होतं. आता मासोळीच्या मागं मासच लागतं. कळलं त्यालाच, कळलं दुसरं काय लागत हो महाराज. पण ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात माझ्या बायको पाहिजे. पण बायको कोणाला नग वाटते? सगळ्याला पाहिजे वाटते. सगळ्याला कोण नाही आहे की नाही. चौकदारांना वाटतं आता एवढा उभा टाकलो 2 तास, घरी गेलो पाय दाबाय बायको पाहिजे की महाराज. तसं कुठं असतं? सगळ्याला वाटतं. आता गायनाचार्यांना वाटतं एवढं सुंदर गळा काढला, घरी गेलो गळा दाबाय आपलं सॉरी चोळाय. पाकवाजांना वाटतं एवढा बदडीला, घरी गेलो हात दाबाय बायको पाहिजे. बायको नको होय मार, बायको लागते. आणि बायको असणं चुकीचं, पण वासने पोटी तुम्ही एखाद्याकडे बायको मागताय ते चुकीचं. नारद म्हणले देवाकडे, देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. मी कुठून देऊ? तुला 16,108 आहे, तुला काय करायचं? 2-4 दे मला. अरे काय बिस्किट आहे रे? मागतो कुणाला? देवाला. आणि काय वाटतं तुम्हाला देवाने हौसनं केलं वय एवढ्या बायका? आपण आपल्या देवाविषयी बोलू नये रे दादा. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. त्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत आम्ही, परपुरुषाच्या छायेत राहून आलो, कसा काय आम्हाला पावित्र्याची पावती समाजाला देता येणार आहे? 7व्या अवतारामध्ये सीता पत्नी होती, तुमची देवी होती, अर्धांगिनी होती रामाची, तरी समाजाने माफ केलं नाही. अग्निपरीक्षा द्यायला लावली त्यांना. आम्ही तर साध्या पोरी केले. साध्या बापाच्या पोटी जन्माला आलो. जनक राजाची सत्वशील कन्या, तिला समाजाने सोडलं नाही. लोक आम्हाला चांगल्या नजरेनं बघतील. स्वीकारलं मोठ्या मनाने आम्हाला कोणी, तरी समाज त्याला आणि आम्हाला दोघालाही जगू देणार नाही. विनंती आहे माझी, बाईसाठी सगळ्यात मोठा दागिना तो म्हणजे पावित्र्याचा असतो. एखाद्या स्त्रीला पावित्र्याने नाही जगता आलं तर स्वाभिमानानं मरण पत्करावं इतकी ताकद बाईच्या अंगात असते. नको देवा, अपवित्र जगण्यापेक्षा स्वाभिमानानं मेलेलं बरं. कृष्णा देह सोडतो चरणावर. अखंडित लोक भक्त तरी म्हणतील आम्हाला. मरायच्या गोष्टी कुठं करता? आत्महत्येसारखं मोठं पातक दुसरं नाही म्हणे. कृष्णाने सांगावं, जगण्याचा अधिकार आहे तुम्हाला, लहान आहात तुम्ही. विचारलं तुम्हाला कोणी कोण, तुम्ही तर ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. त्या प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्शही केला नाही. तो परमात्मा आहे माझा. त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं स्पर्श केला नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. देव आहे रे तू.
काही म्हणतं का उगं? आपल्या हौसेपोटी त्यानं एवढ्या केल्या, मी 2-4 करीतो. तुला माहिती काय केलं? हा, विचारही कर जरा. आणि आता ही पोरं आजकालची तर राधाकृष्णाचं लगीन झालं नव्हतं, त्यांचं प्रेम पवित्र, मग आपलं कसं अपवित्र? तू यश शेबड्या, तुला सांगते मी. तू देवाची बरोबरी करतो. आपण काही प्रेमामुळे प्रेम करतो वय रे? वासनिक प्रेम करतो आपण. एखादी मुलगी सुंदर आहे, देखणी आहे तर प्रेम आहे. नसेल सुंदर काय प्रेम होतं वय? तुम्हाला गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंट आहे? हा, तुम्ही शरीर बघून प्रेम करता रे. हिचा गाला असा, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा. प्रेम तसं नाही आहे. मीराबाईला माहीत होतं देव माझा नाही आहे, मला भेटणार नाही आहे. तिनं देवाला पाहिलंही नाही आहे, भेटण्याची अपेक्षाही केली नाही आहे, तरी प्रेम केलं. त्याला प्रेम म्हणा. ती फक्त एवढंच म्हणते देवाला, देवा श्याम सावरे, श्याम सावरे, ओ मेरे श्याम सावरे, श्याम सावरे, ओ मेरे श्याम सावरे, जाने कब होगा बनजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, 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 नको दोबारा. जरा दोन महाराज बरं का, तो बेटा अरे तू विचार कर, त्याच्या नावात एवढा गोडवा आहे, त्याच्या भेटीत काय गोडवा असेल? त्याचं नाम एवढं सुखावतो, तो भेटल्यावर काय अवस्था होत असेल? देव पहावया गेलो, तिथे देवाची होणे ठेलो, कुशाचा अहंकार आणि काय भेटावं. ज्या दिवशी तुझं नाव घेतलं तेव्हा सगळं पाप गेलं. हरी उच्चारणी जातील लयासी, नाम संकीर्तन जळतील पापे. अहो घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील, तृणाग्नी मेळे, समरस झाले, तैसे नामे केले. मागचं पुढचं सगळं गेलं हो. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण. काही नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही नका भानगडीत पडत जाऊ. चहुवेदी जाणं, सैशस्त्री कारण, 18 पुराण, मग द्वारकेचा राणा, फक्त हरिमुखे एवढं जमलं भात झालं. आणि हरीच म्हणा, रामच म्हणा, कृष्णच म्हणा, शिवच म्हणा, विठ्ठलच म्हणा, असं काही. अहो ज्याला मायबाप कळले ना, त्याला पंढरपूरलाही जायची गरज नाही. जुने मायबाप विठ्ठल मांडले, त्याचं सर्वस्व संसार पंढरपूर आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. मायबाप तरी विठ्ठल म्हणणार आहे, काही गरज नाही तुम्हाला काही ठाईचं बैसोनी. आवडी अनंत न लगती सायास, सुके येतो घरा, कर्मनीट ठेवा भक्त, काही लागत नाही बघा. कर्मनीट असावं, पॉझिटिव्ह असावं माणसाने, मायबाप कळावे माणसाला, तर मजा आहे. नाही तर काही मजा नाही महाराज. पण विनंती आहे, कळावा आम्हाला देवा. आमचं जे काही येतं तुझ्यामुळे, आमच्या अहंकारामुळं ते वाया चाललंय, आमच्या वासनेमुळं ते वाया चाललंय. मग नारदाने विचारलं देवाला, देवा बायको पाहिजे मला. विषयाकडे आलात का? देवा बायको पाहिजे मला. देव म्हणले नाही म्हणता येत नाही देवाला. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी, जिथे मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. भरला घनदाट हरी दिसे, जिथे दिसे भूत तेथे मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. विठ्ठल जळी स्थळी भरला, तिथा ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. कधी कळलं? तुझं पाहता. तुला बघितल्यावर कळलं रे, तूच सर्वस्वी आहेस, तुझ्यामुळेच सर्वस्व आहे. जर तुझ्यामुळे सर्वस्व तर मी तुझ्यामुळेच आहे की बाबा. मी जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अजून काय उदाहरण द्यायचे? माझं अस्तित्वच तुझ्या असण्याचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहे. मग काय, कशाचा अहंकार आणि काय. पण नारद वासनेनं भंगलेले, जरासा गर्व त्यांनाही आला. बघताय म्हणे देवाचा
एखादा सगळ्यात जवळचा मी मला देवाने दिलंच पाहिजे. 16,107 घर जांबुवंतीचं, अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदाची मनोमन इच्छाही भेटावी, पण देव ती या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. रुक्मिणी आईसाहेब पट्टराणी तुळशीला पाणी घालत होत्या. पट्टराणी रुक्मिणी आईसाहेब आहेत बरं. राण्यांची राणी म्हणजे कार्तिकीची एकादश जवळ आली, देव काही उठे ना, मग आम्ही जरा वशिला लावला, संतांनी जरा वशिला लावला. संतांनी आईला सांगितलं बापाला उठवायला. राही रखमाबाई तुम्हा येवो त्या तया, राही रखमाबाई तुम्हा येवो त्या तया तया, सिज हलवून जावी करा देवराया, सिज हलवून जागे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावा तो हरी मज दिनाचे वथरी, गरुडाचे पायी गरुडाचे पायी. काकडा इतकी मजा आयुष्यात कसरत कशत नाही महाराज बरं का, फार आनंद होतो काकडा. मग रखमाई माता पट्टराणी तुळशीला पाणी घालता. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतायत. नजर वाया गेलेली होती, वासना मनात भरली होती, अहंकाराने झोडलं होतं. रुक्मिणी माता पण त्यातही पत्नीचं रूप बघितलं. नारदाला देवाच्या बोलण्याप्रमाणे रुक्मिणी मातेला सांगितलं. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आईसाहेब म्हणणारं गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले. पिसाळलं का काय? नारद नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू. नवऱ्याला अरतुर बोलायचा आपला धर्म नाही, नारद राव म्हणायचं. रुक्मिणी मातेला लगेच कळलं मुख्यमंत्र्यानं हे आपल्याकडं सुधरवाय पाठवलंय. त्या उपमुख्यमंत्री आहेत ना, सध्या 2 आहेत पण त्या एकट्याच होत्या. मुख्यमंत्री पदाची शपथ फक्त यांच्यामुळे झाली. तुमचा काडी मात्र संबंध नाही याच्यात. फक्त लाडकी बहीण. नवरा कुठल्या बी पक्षाचा असू द्या, तिनं 1,500 कमळावरच बटन दाब. खरं माय तुमच्या ताकद लय, तुम्ही दाखवून दिली. यावर्षी महाराष्ट्राला बाईची ताकद कळली. नाहीच लय ताकद आहे माय तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही. बारशिंग्याच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे गे. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. आम्ही बोलतोय दिसतं, का बोलतोय नाही दिसत. 2 शब्द प्रेमानं बोलायचं काय होतं बायकोला. अरे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्या जगान त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे. खरे नाही ग माय? वाजवा आमच्यासाठी टाळ्या, वाजवीत जा. आम्ही आयुष्य काढतो का तुमच्यासाठी, तुम्हाला टाळ्या वाजवणं आहे ना होय? खऱ्याला खरं तरी म्हणत जा. खरे नाही ग माय? बारशिंगेच्या माय मावल्या खरं आहे की नाही? आयुष्य सुखाचं कधी होतं? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारते? येईल माझी मला अक्कल. मला एक्सपिरियन्स नाही म्हणून तुम्हाला विचारते. आणि मी हे जे काही सांगितलं ते माऊलींच्या विश्वासावर सांगितलं. कारण माझे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते म्हणे. आणि मला माऊलींवर विश्वास आहे की ते एकही शब्द खोटं बोलणार. मग हे खरंच असावं. परमार्थ असो नाही तर संसार, मालक चांगला भेटला पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी म्हणजे मालकच की. आणि आमचा विठेवरचा मालक इतका शहाणा आहे, उचे नीचे काही तिष्ठे भाव भक्ती. तो काहीच बघत नाही, जात वित गोत भजे का त्वरित. इतकं मोठ्या मनाचा मालक आहे आपला. काय सांगायचं तुम्हाला या विषयाकडे? ताकद आहे दादा. मग रुक्मिणी माता, महाराज रुक्मिणी मातेला कळलं देवानं पाठवलंय. रुक्मिणी माता म्हटल्या, नारदराव खरं आहे तुमचं. असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. आपण काय करू, विधिवत लग्न करू. मी तुमच्या हाताला धरून अशी जर आले या बारशिंगवेत तर ही सप्त्यातली मंडळी काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? घेत जा जे घ्यायचं ते, असं असतं महाराज बरं का. मग आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी विधीची तयारी करते. तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल.
म्हणून मराठी शाळेत जायचं असतं महाराज, म्हणून मराठी शाळेत शिकायचं असतं. नारद कुंडात आंघोळीला गेले, नारद आत गेले खरं, पण वर आलेच नाहीत. वर आले नाहीत. वर आली उगाच्या उगा धोतर गेलं आणि लुगडं आलं, शिंडी गेली कमरेपर्यंत, केस आले, नथनी मुरणी झुमक तुशी बरमाळ चपला, शिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, चांगले नारायण नारायण करीत होते. मासुळीच्या मागे लागले, सगळंच बिघडलं. नारद म्हणले काहीतरी चुकलंय, सगळाच गोंधळ झालेला दिसतोय. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? स्त्री झाली. नारदांची नारदी झाली. ज्या वनात ते कुंड निघालं तिथे कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. खांद्यापर्यंत केस, काळा कुळकुळीत दष्टपुष्ट, इथं पेटी बांधलेली, उग्र रांगड, तसल्या येड्याला, तसल्या रानात, तसली चवळीच्या शेंगासारखी देखणी नारदी. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? गपे, चल. लय बायको व्हायची हौस होती. मी आताच 5 मिनिटापूर्वी बदलले. गपे, चल. बायको करायची हौस, हेच बायको झाले. महाराज हट्टाने लग्न केलं देवर राजाने. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ताह नाही, लेकरं झाली. थोडी थोडकी नाही, मायबापा 60 पोरं झाली. किती झाली? मी 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 कशाला म्हणू महाराज? नाथ बाबा सांगतात, भूत लागले नारदाला 60 पोरं झाली त्याला. एवढं मोठं ढालगस पाठीमागं लागलं. अहो नारदासारख्या भक्ताची नारदी झाली. 60 लेकरं. नारदी म्हणली धनी 60 बी पोरच होय, एखाद्या तरी वारं घालाय पोरगी असू दे. पोराचा काय भरोसा, कलियुगात सांभाळतील नाही सांभाळतील. पोरगी सासरमधनं मिसकॉल तरी करील, तेवढ्याच जीवाला बरं वाट. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. असे 61 लेकरं. कोणाला? अहो नीट ऐकत जा की. नारदीला, नारदाला कशी? नारदीला. आधी नारदाची काय झाली, पुन्हा नारदींना झाली 61 लेकरं. नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं. माय घरात 2 असले तरी किती तरा असते ग. 2 सुद्धा दड नसतात. एक शान, एक येड. शान सगळं ऐकतो, येड माणसं बघून मुदाम उड्या मारतो. त्याला माहित आहे माणसात काय करते, निश्चित जातो खाती करते काय. माणसं गेल्या 2 झपक खाणं का होईना. 2त एवढी तरा, 61त किती असं. कटाळली महाराज. म्हणली असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. रातचं उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, बिली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी, पुन्हा लुगड्यातलं धोत्रात. नारद म्हणले सुटलो काही. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविण्या पाण्याच्या बाहेर गळ्यात येणं, हातात चिपळ्या, नारायण नारायण नारायण. हेच बरं आहे. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव, कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरं आहे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 आणायच्या. एकसठ बाळात पण काय त्या कळा, काय ते तरा, काय ते लेकरं, काय ते नवरा. लय सोचलं गे. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणाऱ्यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मला हसू नारदांचं येत नाही, मला चिंता तुमची वाटते.
त्यांचं एकदाच चुकलं होतं तरी त्यांना एवढं भोगावं लागलं. तुम्ही आतापर्यंत कसं होईल तुमचं? तुम्ही इतक्या रील फिरवल्या त्या लय टेन्शन येतं मला. तुम्ही पोरगी दिसली की डीपी झूम करू करू बघितलं कसं होईल तुमचं? लय चिंता वाटते मला. तुम्ही दुकानातली मॉडेल असणाऱ्या पोरीचा फोटो सुद्धा पुढे जाऊ जाऊ बघितलाय. मला लय चिंता वाटते तुमची. पण काळजी करू नका, सप्त्याचा शेवटचा दिवस आहे म्हणून सांगते. आता जे झालं ते सगळं तारायची ताकद आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा लिहून देतो तरणार, लिहून देतो मोक्ष मिळवणार, लिहून देतो चांगलं होणार. कधी स्वतःचा मोठेपणा करू नका. मी बरोबर आणि पुढचा चुकीचा असं समजू नका. कायम लक्षात ठेवा, हे मोठेपण तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेणार आहे. हे मोठेपण अहो पैसा कमवायचा अवघड नाही हो, खर्चायचा अवघड आहे. जरी सधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचं तर धर्माने मिळवावं, जे द्यायचं तर धर्माला द्यावं. पैसा आला की माणूस फार चुकीच्या मार्गाला जातो. पैसा कुठं खर्चावा कळला पाहिजे. नाही तर अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडे नव्हता का? नाही, त्याच्या बापाला आपणच दिला म्हणा. आपण मराठी पिक्चर फार पटकन बघत नाही आणि आपण हिंदी पिक्चर फार पटकन बघतो, हो की नाही? चालू असला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पिक्चरपेक्षा पुष्पाटूला जास्तच गर्दी आहे. किंवा खरंच आहे की नाही? हाऊसफुल आहे. पण धर्मरक्षक आम्ही बघत नाही. का नाही बघत? आम्हाला शंभूराजांच्या इतिहासापेक्षा काल्पनिक गोष्टी जास्त आवडतात. जो शंभूराजांचा इतिहास आहे तो खरा आहे. त्याच माझ्या माऊलींच्या समाधीच्या शेजारी तुळापूर तीर्थक्षेत्र साखर दंडाणी मधले माझा शंभूराज आहे. झाडाच्या साली काढतात तर शंगाच्या साली काढल्यात याच लोकांनी. डोहाच्या डोहांगावरनं वाहतात रक्ताचे. झालेल्या जखमीला त्रास व्हावा म्हणून यांनीच तिकटाची मिठाची सोडून राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापलाय 42 दिवस. साखर दंडाणी बांधलेले राजे आहेत. समोर उभा टाकलेला माणूस औरंगजेबाला जाऊन सांगतो, जहापणा माफ करना छोटी मोह बड़ी बात कर दूंगा. जहापणा माफ करना छोटी मोह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शुरवीर देखे इन आंखों ने, इतने सुरमे देखे आज तक जिंदगी में, लेकिन अल्लाह की कसम खा के कहता हूँ इस शिवा के औलाद की जैसी औलाद आज तक नहीं देखी इन आंखों ने. क्या बंदा है. मृत्यु भी घबरा जाए इतना जलील किया उसको. हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, नाखून उखाड़े, जबान खींच ली उसकी, लेकिन बेमुरत नजर तक नहीं झुका रहा. कहाँ से आती है ताकत खुदा जाने, लेकिन वो साधा सुधा वैसा वैसा इंसान नहीं. वो रुद्र का अवतार है, वो शिवा का बच्चा है, वो भगवान है जो मौत को भी घबरा जाए इतना जलील करने के बाद पत्थर की तरह खड़ा है. हे चरित्र होतं माझ्या राजांचं. आम्हाला ते महत्वाचं नाही वाटत. म्हणलं ना, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रचार. आम्हीच आमच्या धर्माचा प्रचार पसरा करायला कमी पडतो. आम्हीच दुसरीकडे जातो तर लोकांनी आमच्याकडे काय यावं. आम्ही स्वतःला नाही मोठं करायचंय, आम्ही धर्माला मोठं करायचंय, आम्ही देवांना मोठं करायचंय. आपल्यात तेवढी लायकी नाही देवाला मोठं करायची, पण ज्याने आपल्याला मोठं केलं त्याचा गजर करायला कधी मागे पुढे बघायचं नाही. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. कुठलाच कीर्तनकारामुळे, कुठल्याच चॅनलमुळे कुठला कीर्तनकार मोठा होत नाही. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. कुठल्याच चॅनलमुळे कुठला कीर्तनकार मोठा होत नाही. पण हा, कीर्तनाच्या व्यासपीठात ताकद आहे प्रत्येक चॅनलला मोठं करायची. कीर्तनाने चॅनल मोठे केलं, कीर्तनकारला चॅनलनं मोठं नाही केलं. व्यासपीठ मोठं आहे, व्यक्ती नाही. कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा होतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. पण इथं तुम्ही जेवढे जमलाय ना, यातली अर्धी कीर्तन आहे काय आली, ती अर्धी एकाच कामासाठी आली. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरं आहे बाबा तुझंच. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून यायचं नसतं. कीर्तन आहे म्हणलं की यायचंच असतं. कर्तव्य आहे आपलं ते. आपण विठेवरच्या मालकाच्या नामाला हजर राहिलंच पाहिजे संसारातनं वेळ काढून. हेच तर झालंय आमचं. आम्ही मोठेपणात रमलोय. आम्हाला आमचा संसार, आमचं आयुष्य, अस्तित्व मोठं वाटतंय. नको देवा.
त्रास नकोच आहे मला. तुझ्या चरणाशी स्थिर व्हावं, मिठी पडली तू आणि मी एक व्हावं, कुणी वेगळं करू नये. आणि हे वेगळं करू द्यायचं नसेल तर मला अहंकार सोडावा लागेल. म्हणून विनंती आहे, काही नको विठ्ठला. मागता सगळं तर एवढंच मागतो, जयांगी मोठेपण तया याद दोषाचा असावी. बरवे याचा अर्थ जाणीवपूर्वक. बरवे चांगलं, बरव. बरव म्हणजे चांगलं. आम्हाला हे चांगलं कळावं. जाण याचा अर्थ जाण असावी, कळावं, समजावं. आम्हाला चांगलं कळावं की तुझ्यामुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे तू नाहीस. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मागणं मागितलं व्हावे लहानाहूनही. मग महापुरे झाडे जाती. आमची अवस्था अहंकाराची नको देवा, फक्त मुखात नाव आणि तुझं चिंतन. प्रेमाने भजन दोन्ही हात वर करा, दोन्ही. वा. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. राम 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 जय सीता राम. त्याचं नाव असावं, कारण देवाचं नाव कुठेही घ्या पाप देत. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. मला सांगा, मद रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेला बघा, थांबा काल्याचं कीर्तन होऊ द्या मग मारा. सुतक नग गावाला सापत्यात काला झाल्यावर मारा. उद्या उद्या काला 12 साडेबाराला मरा. मग नाही कशाला मारता, मला येऊ द्या पुढच्या वर्षी मारा. मद रागाने खाल्ला तरी गोडच आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव कसंही घ्या, पुण्य त्याचा मूळ गुण आहे. पुण्य आणि समाधान देणं. सदा नाम घोष तेने सदा चित्ता. प्रत्येक संकटाला तोंड द्यायची ताकद तुझ्या नामात देवा. म्हणून प्रेमाने विठो पाय रखुमाई हरी जय जय.